स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या जोरदार प्रचार रॅलीने प्रभाग क्रमांक अखेरच्या दणदणून सोडला. पाण्याची टाकी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट, हनुमान मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी गार्डन, मायको भिंत परिसर आदी भागातून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतर कुठल्याही उमेदवाराला इतका प्रचंड प्रतिसाद मिळत नसताना शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुर्डे, सीमाताई गोकुळ निगळ, धीरज अशोकराव शेळके, संगीता मांडवे यांना घरोघरी जाऊन नागरिकांनी औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिले. प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसह लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहता शिंदे सेनेचा पॅनल 100% निवडून येणारच असा ठाम विश्वास राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय, पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे. ही सगळी जनता, एकही घर असं नाही की ते आम्हाला औक्षण केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल, प्रभागातल्या आपण सगळ्यांनी, आम्ही कोणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो, पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवामय झालं पाहिजे. यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही चौघांना आणि आम्ही सगळे मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आम्हाला प्रचंड मताने विजय करा, विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 दिवसापूर्वी चालू केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता, कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आधी इथून आम्ही सुरुवात करत आहोत. या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो. आम्हाला नक्कीच वाटतं की 8,000मध्ये आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11मध्ये 8,000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आता इथून तशी सुरुवात केली आहे. अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत. आणि अशोककाका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा, तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कलपर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल. आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेतील 4 नगरसेवक निवडून देतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजला जात असलेले फारुकभाई पठाण यांनी देखील आपल्या पॅनलला शुभेच्छा दिल्या का सांगा? आजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुकभाई पठाण, आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी सुद्धा उमरगाला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. मी नक्कीच त्याच्यामध्ये आज आमच्या सर्व पॅनलचे आशीर्वाद समजतो की अतिशय अशा फारुकभाई पठाणसारख्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला एक शुभ आशीर्वाद दिले. हे नक्कीच पाण्याचा विजयाचे प्रतीक आहेत. येणारा सुवर्णकाळ हा नक्कीच प्रभाग क्रमांक 11ला शिवसेनेला यशदायी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस लागतो का आहे तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोहोचत आहे. पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदी झाले. सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं ओवाळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे. आज खरोखर शिवसेनेची ताकद कळाली. शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं
का आमच्या चारही उमेदवारापुढं कुठला उमेदवार टिकणार नाही का, तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळं आम्हाला आज तिसरा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून न राहता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व चारही उमेदवारांना चारही धनुष्याचे बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सातपूर शहरामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग, या प्रभागामध्ये शिवसेनेचा झंझावात चालू आहे आणि शिवसेनेचा झंझावात चालू असताना आज या ठिकाणी अनुसूचित जातीमधून आयुष्यमान योगेश रामदास गांगुर्डे, अनुसूचित जमातीमधून श्रीमती संगीता रामदास मांडवे, त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिला प्रवर्ग ओबीसीमधून आयुष्यमाननी सीमाताई गोकुळ निगळ, सर्वसाधारण वर्ग आयुष्यमान धीरज अशोकराव शेळके, या संपूर्ण पॅनलचा या सातपूर शहरामध्ये झंझावात आहे. खऱ्या अर्थानं मागच्या निवडणुकीमध्ये या पॅनलने चांगल्याला घाम फोडला होता. तसाच ह्याही वर्षी सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील, जे बेरोजगारातले प्रश्न मांडणारे असतील, त्यांच्यासाठी खास करून या पॅनलची गरज आहे. म्हणून या चारही उमेदवाराला निवडून देण्यासाठी या सातपूर प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो, यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती. रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खूप आहे, लाडक्या भावासाठी ते भरपूर त्रास देतील असं मला म्हणजे अंदाज आहे. आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमची रॅली निघते तिथं आमचा ऑप्शन करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळं आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आमची आहे. आणि लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथराव शिंदे साहेबांना साथ दिली. ओके. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.